नमस्कार, युनिव्हर्सल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या विशेष संपादकीयमध्ये देशाची सुरक्षा सर्वांची जबाबदारी। देशात अशांतता व असुरक्षितता निर्माण करण्याचा हेतू नुकत्याच घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होतो। काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशात पोलीस व केंद्रीय यंत्रणांच्या सहाय्याने राबवलेल्या तपास मोहिमेत 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली। याच दरम्यान दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारचा स्फोट झाला। यात 8 ठार तर 24 जखमी झाल्याचे वृत्त आहे। काही महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आणि यात यश मिळाले। गोळीबारात निरपराध लोक मृत झाले। या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूरची कारवाई झाली। वर्तमानात 3 राज्यात सापडलेल्या स्फोटकांचा साठा आणि या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आले। दरम्यान दिल्ली स्फोटाचा व वरील 3 राज्यातून जप्त केलेल्या स्फोटकाबाबत काही संबंध असावा का याचीही पडताळणी होत आहे। या घटनामुळे जनतेत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते। अशा प्रकारे देशात कुणी अशांतता पसरवित असेल तर निरपराध लोकांचा बळी जाऊ शकतो। भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नाही या दृष्टीने सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत। गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा झाली तर भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही। कुठल्याही दबावाला बळी न पडता या संदर्भात कठोर पावले उचलले पाहिजेत, ही काळाची गरज आहे। भविष्यात पुन्हा निरपराध जनतेचा बळी जाऊ नये याकरता गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे, तरच भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, हे सत्य। देशाचे नेतृत्व व सुरक्षा यंत्रणा आपले कर्तव्य बजावेल, याबरोबरच जनतेनेही सतर्क राहणे आवश्यक आहे। देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार व सुरक्षा यंत्रणांचीच नसून जनतेनेही सतर्क राहून सरकार व सुरक्षा यंत्रणेस सहकार्य केले तरच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही। पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।